नमस्कार मित्रांनो, मी वाडेकर गुरुजी ज्योतिष आणि आयुर्वेद या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला रोज तुमचं राशी भविष्य आणि शुभ अंक मिळतील आणि आजचा संपूर्ण दिवस तुम्हाला कसा जाईल याची माहिती मिळेल। मित्रांनो, मी दिलेल्या शुभ अंकाचा दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच लाभ घ्या। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा उद्याचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल। राशी भविष्य सुरू करण्यापूर्वी पाहूया आजचे पंचांग। तारीख 11 जुलै 2022, तिथी द्वादशी, वार सोमवार, नक्षत्र अनुराधा, योग शूल, करण बालव आणि कौलव। आजची चंद्र राशी आहे वृश्चिक राशी। आजचा राहुकाळ सकाळी 7:14 पासून सकाळी 8:58 पर्यंत राहुकाळ आहे। मित्रांनो, या काळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य। मेष राशी। आज तुम्हाला तुमची प्रत्येक कृती संयमाने करावी लागेल। मानसिक चिंता दूर सारून कुठल्याही कामात पूर्णपणे लक्ष घालाल। आज तुमच्या मुलांचा खोडकरपणा वाढीस लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला जोडीदाराविषयी गैरसमज निर्माण होतील। कुठलाही प्रवास करताना जपून करावा, प्रवासात त्रास होण्याची शक्यता राहील। आज तुम्हाला तुमच्या मुलांचे वागणे त्रासदायक वाटू शकतात। भौतिक काही गोष्टींवर वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे। तुम्हाला शिस्तीचा फार बडगा करून चालणार नाही। मित्रांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल, पाठीवर शाबासकीची थाप मिळेल। प्रवास करताना सावधानतेने करावा। तुम्हाला आज तुमचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करावा लागेल। व्यापारी असाल तर भागीदारीमध्ये चर्चेला महत्त्व द्यावे आणि भागीदारीशी मतभेद वाढवू नका। आज कौटुंबिक समस्या शांततेने हाताळण्याचा प्रयत्न करावा। तुम्हाला तुमच्या कामातून अपेक्षित समाधान लाभेल। जागा जमिनीच्या व्यवहारातून आर्थिक धनलाभ संभवतो। नोकरदार असाल तर कामाच्या ठिकाणी संपूर्ण दिवस चांगला जाईल। कदाचित आर्थिक चढउतार संभवतात। जवळच्या काही नातेवाईकांशी गाठभेट होण्याची शक्यता आहे। तुम्ही करत असलेल्या कामातून तुम्हाला समाधान जाणवेल, परंतु आर्थिक चढउतार लक्षात घेऊनच पाऊल टाकावे। नवीन एखादं धाडस करताना सारासार विचार करूनच काम करावे। आज हाताखालील लोकांवर तुम्हाला लक्ष ठेवावे लागेल आणि चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा। कुटुंबासाठी अनाठायी खर्च, वायफळ खर्च वाढू शकतो, परंतु कष्टाला मागे पुढे पाहू नका। कुटुंबातील वातावरण तप्त राहण्याची शक्यता राहील। एकूणच शुभ दिवस राहील। तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8। वृषभ राशी। आज जवळच्या मित्रमैत्रिणींशी गाठभेट होण्याची शक्यता आहे। तुमची सर्व कामं मनाजोगी पार पडतील। बोलताना शब्दांचे भान ठेवूनच बोलावे लागेल। प्रेम प्रकरणात प्रेमी युगुलांना नवीन आशा पल्लवित होतील। आज रेस किंवा जुगार यामधून अचानक धनलाभाची शक्यता राहील। तुमच्या काही कामात उगाचच अडथळे आल्यासारखे वाटू शकतात।
तुम्हाला आज तुमच्या प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल. दुर्लक्ष करून चालणार नाही. स्वतःची थोडी चिडचिड कमी करावी लागेल. काही जुन्या गोष्टी किंवा घटना मनाला दुखवू शकतात, परंतु अतिविचार करून काहीही उपयोग होत नाही हे लक्षात घ्यावे. तुमच्या शारीरिक स्थितीत सुधारणा होईल. नवीन एखादं काम हाती घेतल्यानंतर त्यामध्ये घाई करू नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रेमसौख्यात आणि कौटुंबिक सौख्यात आज वाढ निर्माण होईल. कदाचित एखाद्या नवीन मैत्रीचे संबंध जोडले जातील. जवळची प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रवासात काळजी घ्यावी. कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या प्रेम प्रकरणाला चांगलीच दिशा मिळेल. कुठल्याही गोष्टींमध्ये इतरांवर फार विसंबून राहू नका. आज तुम्ही तुमची जुगाराची आवड पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी आळस करून चालणार नाही. इतरांच्या सल्ल्याने वागताना विचार करूनच वागावे. प्रेमी युगल एकमेकांचे सुखदुःख नीट जाणून घ्याल. नातेवाईकांशी मनधरणी करावी लागू शकते. भिन्नलिंगी व्यक्तीला आज आकर्षित करू शकाल. जवळचे प्रवास होतील. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. मिथुन राशी. व्यवसायाच्या ठिकाणी आज तुमच्या कामाचे कौतुक होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मुलांशी क्षुल्लक कारणांवरून मतभेद संभवतात. जवळच्या एखाद्या ठिकाणी सहलीचा आनंद घ्याल. आज मित्रमैत्रिणींचा गोतावळा जमा कराल, परंतु दुराग्रहीपणाने कुठलाही निर्णय घेऊ नका. त्यामध्ये नुकसान तुमचंच होईल. कदाचित नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न कराल. घरगुती काही कामांमधून तुम्ही तुमचं मन रमवाल. कदाचित इच्छा नसतानाही आज प्रवास करावा लागू शकतो, परंतु त्याला पर्याय नाही. आज घरासाठी काही नवीन वस्तूची खरेदी करू शकता. आज जोडीदाराशी किरकोळ कारणांवरून मतभेद संभवतात. तुम्हाला तुमच्या मनातील व्याकुळता बाजूला सारावी लागेल. प्रेमामध्ये त्याग हवा. आज कुटुंबासाठी वायफळ खर्च होण्याची शक्यता राहील, परंतु घरातील वातावरण प्रसन्न राहील, त्यामुळे चिंता नसावी. बाग बगीच्याच्या कामात तुम्ही स्वतःला गुंतवून घेण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी प्रेमी युगुलांचे क्षुल्लक खटके उडण्याची शक्यता आहे. मनातील शंकेचे आज तुम्हाला स्वतःलाच निरसन करावे लागेल. कुणाशीही विनाकारण अगळपगळ बोलणे टाळावे लागेल. घरातील कामामध्ये आज तुम्हाला दक्ष राहावे लागेल. मागचा पुढचा विचार न करता कुठेही वायफळ खर्च करू नका. कोणत्याही कामात जबाबदारीची जाणीव ठेवून बोलताना भान राखावे. सारासार विचार करण्यावर आज दिवसभर भर द्यावा लागेल. आज प्रेमी युगुलांना भेटीची आतुरता वाढीस लागेल. उत्तम वाहन सौख्य सुद्धा लाभेल. बौद्धिक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8.
कर्क राशी. आज घरगुती कामामध्ये रमून जाल. इच्छा नसतानाही प्रवास करावा लागू शकतो. आज मनातील व्याकुळता बाजूला सारून कामं करावी लागतील. वरिष्ठांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करावा. हातापायांना किरकोळ दुखापत होऊ शकते. जागा जमिनीचे काही व्यवहार आज मार्गी लागण्याची शक्यता आहे. कुणाशीही उघड उघड शत्रुत्व पत्करू नका. अति आत्मविश्वास बाळगून चालणार नाही. स्वतःचं म्हणणं खरं करण्याचा प्रयत्न कराल. आज तुम्हाला तुमच्या भावंडांचे सहकार्य लाभेल. संपूर्ण विचार करूनच कुठलीही कृती करण्याचा प्रयत्न करावा. कोणतंही काम अधिक जोमाने करावे. तुमच्या स्वभावात काहीसा हट्टीपणा येण्याची शक्यता आहे. आज निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. तुमच्या हातातील कलेचे आज सर्वांकडून कौतुक होईल. तुमच्या इच्छेविरुद्ध आज तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. प्रवासात सर्व गोष्टींची काळजी घ्यावी आणि सावधानता बाळगावी. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, जेणेकरून पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते. आज तुम्हाला उत्तम वाहन सौख्य लाभेल. परंतु फार हट्टीपणा आज चालणार नाही आणि आतातायीपणे कुठलाही निर्णय घेऊ नका. आज तुम्हाला तुमच्या रागावर आवर घालावे लागेल. नियंत्रण ठेवावे लागेल. स्वतःच्या आवडीनिवडीबाबत आज आग्रही राहाल. सगळी कामं तुमच्या मनाजोगती पार पडतील. बोलताना कटू बोलणे टाळावे लागेल. मानसिक चिंता दूर करण्याचा प्रयत्न करावा. जोडीदाराशी मतभेद संभवतात. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. सिंह राशी. आज कामानिमित्त संपर्कात वाढ होईल. महत्वाचे निर्णय विचारपूर्वकच घ्यावेत. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला विचारात घेऊन आपलं काम करावं. आज तुम्ही स्वतःचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न कराल. मित्रांशी वादविवाद वाढवू नका. आज उगाच कसली तरी कमतरता जाणवेल. मनात चुकीचे विचार येण्याची दाट शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य आज वाढीस लागेल. नोकरी करत असाल तर कामाचा ताण जाणवेल. आज तुम्हाला तुमच्या वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल. त्यांची मर्जी सांभाळूनच पाऊल टाकावे. आज तुम्ही तुमच्या मनाजोगत्या गोष्टी करण्यासाठी निश्चित वेळ काढाल. तुमच्या आवडीचे पदार्थ आज तुम्हाला खावयास मिळतील. तुमच्या मधुर वाणीने आज सर्वांना खुश कराल. मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला अचंबा वाटेल आणि आनंदही होईल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे उत्तम सहकार्य लाभेल. व्यवसाय करत असाल तर चांगला नफा तुमचं काम मिळवून देईल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रगती करता येईल. त्यामुळे तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना निश्चित यश लाभेल. तुमच्या कौटुंबिक सुखात आज वाढ होण्याची दाट शक्यता आहे आणि जोडीदाराचे परिपूर्ण सहकार्य तुम्हाला लाभेल. आज तुमच्या कामामध्ये
हळूहळू सुधारणा होईल. संपर्कातील सर्व लोकांचे तुम्हाला सहकार्य लाभेल. व्यापारी असाल तर चांगलाच लाभ होईल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा एखादा हट्ट पुरवावा लागेल. कोणाबद्दलही गैरसमज होऊ देऊ नका, त्यातून तुम्हाला स्वतःला त्रास होईल. डोळ्यांची तपासणी करावी. डोळ्यांकडे दुर्लक्ष करू नका. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. कन्या राशी. आज तुम्ही सर्वच बाबतीत आनंद मानाल. व्यावसायिक असाल तर आघाडीवर महत्त्वाची कामे कराल. नोकरदार असाल तर तुमची आज जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक मान सुधारेल. अर्थव्यवस्था चांगली होईल. तुमची मानसिक अस्वस्थता आज वाढवू देऊ नका. कुटुंबामध्ये रुसवे फुगवे होण्याची शक्यता आहे. ते दूर करण्याचं काम तुमच्याकडे येईल. जबाबदारीची जाणीव ठेवूनच आज वागावे लागेल. तुमच्या सहकाऱ्यांना कामात मदत करावी लागेल आणि परिस्थितीनुसार कामात काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. तुमच्या इतरांशी असलेल्या मैत्रीतील जिव्हाळा वाढीस लागेल. तुमच्या आर्थिक परिस्थितीत आज सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे. काही काळापूर्वी हाती घेतलेलं नवीन काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामामुळे सर्वांवर तुम्ही तुमची उत्तम छाप पाडाल. कौटुंबिक खर्च जपून करावेत. वायफळ खर्च किंवा मुलांवरील खर्च वाढू शकतो. संपूर्ण दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. कौटुंबिक गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला स्वतःला आत्मपरीक्षण करावे लागेल. काही बाबतीत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. मित्रमैत्रिणींशी वादाचे प्रसंग येऊ शकतात, परंतु ते टाळलेलेच बरे. काही कामं तुमच्या अंगी असणारा कस पाहतील, परंतु त्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. कौटुंबिक कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. तुमचं काम मर्जीनुसार करण्यावर भर द्यावा. करण्यात प्रकारचं दडपण राहणार नाही. समोरील प्रत्येक गोष्टीकडे आनंददायक दृष्टिकोनातून पाहावे लागेल. मनाची द्विधावस्था टाळावी. आज तुम्हाला उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय सुखद राहील. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. तुळ राशी. आज हाती घेतलेल्या कामात परिपूर्णता येईल. तुमच्या कामाचा फार ताण घेऊ नका. बोलताना तुम्हाला वाणीवर संयम ठेवावा लागेल. तुमचे वरिष्ठ आज तुमच्यावर नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. तुमच्या मनातील इच्छा आज पूर्ण होईल. फक्त इतर कोणावरही तुमच्या आनंदासाठी विसंबून राहू नका. आज गप्पा मारण्यात वेळ वाया घालवून चालणार नाही. लोकांचा तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. मनातील एखादी सुप्त इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. कायद्याचे कुठलेही नियम आज तोडून चालणार नाही. तुमच्या स्त्री सौख्यात आज भर पडेल. तुम्हाला क्षणिक आनंदाचं सुख लाभेल. तुम्ही करत असलेल्या कामाच्या ठिकाणी बदलाचे वारे वाहू शकतात. तुमचा आज सामाजिक क्षेत्रात मान सन्मान वाढेल.
तुमच्यातील मित्र प्रत्येक बाबतीत जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. आज कष्ट करण्याला मागे पुढे पाहू नका. कदाचित मानसिक ताण जाणवण्याची शक्यता आहे. सर्वांच्या बाबतीत मित्रत्वाची भावना जोपासाल. संगीत किंवा इतर तत्सम गोष्टीमुळे मनातून ताण हलका करण्याचा प्रयत्न करावा लागेल. निराशाजनक विचार मनातून काढून टाकावेत. एखाद्या धार्मिक कामामध्ये तुम्हाला तुमचं मन गुंतवावं लागेल. व्यवसायामध्ये काही बदल करण्याची शक्यता राहील, परंतु मानसिक आंदोलनाला सामोरं जावं लागेल. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात आणि क्षणिक सौख्याला हुरळून जाऊ नका. काही गोष्टी इच्छेविरुद्ध घडतील. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. वृश्चिक राशी. आज तुम्हाला फसवणुकीपासून सावध राहावे लागेल. व्यावसायिक असाल तर चांगलाच आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक खर्च अचानक वाढू शकतो. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ नका. कदाचित निराशा होईल. प्रतिकूलतेतून कामं करत राहा. पोटाचे विकार बळावू शकतात किंवा अपचनाचे विकार होऊ शकतात. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी सर्वांचे सहकार्य लाभेल. खूप दिवसापासूनचे रखडलेली कामं आज पूर्णत्वास जातील. आज काही जवळचे मित्रमैत्रिणींची भेटीचे योग आहेत. त्यामुळे तुम्ही आनंदित होऊन भारावून जाण्याची शक्यता आहे. तुमच्या आंतरिक असलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. काही नवीन गोष्टी आत्मसात करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. एखाद्या कामामध्ये तुमची अधिक ऊर्जा वापरावी लागेल. प्रेमाच्या बाबतीत चांगलाच दिवस राहील. तुमचे प्रेम संबंध अधिक घट्ट होतील. प्रवास करत असाल तर प्रवासात काळजी घ्यावी. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यावसायिक आघाडीवर तुमची सक्रियता वाढेल आणि तुम्हाला सर्वांचे सहकार्य मिळेल. येत्या काही दिवसात नवीन वाहन खरेदीचे योग आहेत. तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची आज शक्यता आहे. तुम्ही सर्वांशी मिळून मिसळून वागाल. गरज भासल्यास उच्च अधिकारी व्यक्तींचा सल्ला विचारात घ्यावा. आज तुम्हाला मानसिक चंचलता जाणवेल. मनातील संकोच दूर करून कामं करावी लागतील. जोडीदाराविषयी मनात कुठल्याही प्रकारची शंका आणू नका किंवा फार विचारही करत बसू नका, परंतु खोट्या गोष्टींचा आधारही घेऊ नका. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. धनु राशी. आज प्रत्येक कृती संयमाने करावी लागेल. वादापासून 4 हात दूर राहावे लागेल. घरातील ज्येष्ठ मंडळींशी किंवा वडीलधाऱ्यांशी मतभेद संभवतात. कुठल्याही कागदपत्रांवर सही करताना दक्षता बाळगा. फसवणूक होण्याची शक्यता असते. लबाड लोकांपासून वेळीच दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आज मनोरंजनातून आनंद घ्याल.
मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करावा. इतरांना सढळ हाताने मदत कराल. आज जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे. गुप्त शत्रूंचा आज त्रास होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या विरोधकांवर लक्ष ठेवावे लागेल. त्यामुळे भविष्यातल्या काही समस्यांतून वेळीच मार्ग निघेल. मैत्रीचे जवळचे संबंध अधिक प्रभावीपणे हाताळाल. आज खोलवर चिंतनाची गरज भासू शकते. हातातील पैशांवर अधिक लक्ष केंद्रित करावे. आज तुमच्यावर आणि तुमच्या कामावर कौतुकाचा वर्षाव होईल. आत्मविश्वासाने यश मिळवता येईल. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांतून नवीन दिशा ठरवण्याचे योग येतील. वरिष्ठांचे आदेश मुकाटपणे पार पाडावेत आणि कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे. एखादी नवीन मैत्री होण्याची शक्यता आहे. हातातील कामं योग्य वेळी पार पडतील. व्यावसायिक असाल तर आत्मविश्वासाने सगळी कामं पूर्ण कराल. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. मकर राशी. आज अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुम्ही परोपकाराच्या जाणीवेतून काम कराल. त्यामुळे तुमचं कौतुक होईल. पोटाच्या किरकोळ तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. कोणत्याही गोष्टीत जास्त संवेदनशील होऊ नका. अपचनाचा त्रास जाणवू शकतो. क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. तुमच्या स्वभावात आज काहीसा चिडचिडपणा येण्याची शक्यता आहे. वादविवादाच्या कुठल्याही मुद्द्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या कमिशनमधून धनलाभ संभवतो. त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करावेत. तुमचं मानसिक आरोग्य आज उत्तम राहील. नवीन एखादी योजना तुमच्या हातून परिपूर्ण होईल. एखाद्या व्यवहारामध्ये कमिशनमधून चांगलाच मोबदला मिळेल. तुमच्या सहकाऱ्यांशी आज तुम्हाला सुसंवाद साधावा लागेल. जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. परंतु त्या दृष्टीने खचून जाऊ नका किंवा कामाच्या व्यापाने खचून जाऊ नका. तुम्हाला तुमच्या भागीदाराशी संयमाने राहावे लागेल. अन्यथा नुकसान तुमचंच होईल. हितशत्रूपासून सावध राहण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात मन गुंतवाल. इतरांच्या वागणुकीचा फार विचार करू नका. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची समजूत काढावी लागेल. मदतीचा हात सदैव पुढे कराल. आज तुमचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता आहे. तुम्हाला विशाल दृष्टिकोन ठेवावा लागेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. कुंभ राशी.
द्विधा मनस्थितीमुळे निर्णय घेताना कठीण होईल. काही महत्त्वाची कामं योग्य वेळी पार पाडावीत. आज व्यवहारामध्ये फार हटवादीपणा करून चालणार नाही. क्रोधामुळे भागीदारांशी वादविवाद वाढू शकतात, त्यामुळे नुकसानीची शक्यता राहील. आज दिवसभरात चांगलीच आर्थिक कमाई तुमच्या हातून होईल, परंतु मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला संयम ठेवावा लागेल. जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. जवळच्या प्रवासाचे आज योग आहेत. कदाचित एखाद्या धार्मिक क्षेत्राला भेट द्याल. आज तुम्हाला दिवसभरामध्ये शेअर्सच्या व्यवहारातून धनलाभ संभवतो. तुम्हाला तुमच्या कामामध्ये नवीन पर्यायांचा अवलंब करावा लागेल, त्यामुळे अचानक धनलाभाचे योग आहेत. आज मित्रांशी लावलेली पैज तुम्ही जिंकण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मुलांच्या वागण्याकडे आज लक्ष ठेवावे लागेल. नुसते साहस तुमच्या अंगाशी येऊ शकते. तुम्हाला आवक आणि जावक यांचे गणित जुळवावे लागेल. रेस किंवा जुगारातून आज आर्थिक लाभ संभवतो. तुमच्या मनातील आनंद आज द्विगुणित होईल. वचनाच्या किरकोळ तक्रारी संभवतात. सहकाऱ्यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात, परंतु ते टाळलेलेच बरे. तुम्हाला तुमच्या हाताखालील नोकरांना चालाखीने सांभाळावे लागेल. आज बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. योग्य पथ्य पाळावे. पोटदुखीसारखे किरकोळ त्रास जाणवू शकतात. आज तुम्हाला सासूरवाडी करून मदत घेता येईल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. मीन राशी. आज तुम्हाला मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचं घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. एखाद्या जवळच्या ठिकाणी सहलीचे आयोजन कराल आणि ते पूर्णही कराल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल. एकूणच कौटुंबिक शांतता जपण्याचा प्रयत्न होईल. कदाचित किरकोळ कौटुंबिक कटकटी राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनावश्यक खर्चावर आज ताबा ठेवावा लागेल. मनात कुठल्याही नुसत्या शंका आणत बसून मानसिक स्वास्थ्य खराब करू नये. विद्यार्थी असाल तर अभ्यासामध्ये क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. व्यावसायिक असाल तर हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका. प्रेमीयुगुल जोडीदाराशी मनाजोगा प्रेम मिलाप कराल. व्यापाऱ्यांना भागीदारीतून चांगलीच कमाई होईल आणि तुम्ही तुमच्या भावंडांना मदत करू शकाल. क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड होण्याची शक्यता आहे. नवीन एखादं काम हाती घेतल्यानंतर सतर्कता बाळगावी. कुठलीही जोखीम उचलताना सावधगिरीने उचलावी आणि कोणाशीही वाटाघाटी करताना तुम्हाला सावध राहावे लागेल. प्रेमीयुगुलांना जोडीदाराविषयीच्या प्रेमात सौख्याला बहार येईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमचं मत व्यवस्थित पटवून द्याल. व्यापाऱ्यांना भागीदारीतून चांगलाच नफा मिळवता येईल. आज तुम्ही करत असलेल्या कामात
क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. तुमच्या जोडीदाराशी मतभेदाचेही प्रसंग येतील. आज तुम्हाला वारसा हक्काच्या कामातून धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवीन कुठलंही काम करताना सावधानता बाळगावी. आज तुम्हाला क्षणिक सुख लाभण्याची शक्यता आहे. भागीदारीतून मनाजोगता नफा मिळेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. मित्रांनो, हे होते आजचे 12 राशींचे राशी भविष्य. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.